आम्ही आहोत पुणे शहरात राहणारे माजी आमदार। आज आम्ही राजकारणात सक्रिय आहोत असा आमचा दावा नाही, पण कधीतरी आम्ही आमदार होतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सदस्य म्हणून बसत होतो। आम्ही कोणत्या राजकीय पक्षातर्फे जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत बसत होतो ही बाब गौण आहे। आमच्या काळात विधानसभेचे सभागृह राज्यातील सर्वोच्च पवित्र असे मुक्त संवादाचे प्रामाणिक मतभेद व्यक्त करण्याचे तीर्थस्थळ होते। हे सर्वोच्च सभागृह पूर्णपणे सुरक्षित होते। आता आमची इच्छाच मेली अशी उद्विग्न भावना पुण्यातील माजी आमदारांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र विधिमंडळात गुंड व गुन्हेगारांचा हैदोस विरोधात पुणे स्थित ज्येष्ठ माजी आमदारांची युवक क्रांती दलाच्या वतीनं संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली। या प्रसंगी डॉक्टर कुमार सप्तर्षी, ॲडव्होकेट वंदना चव्हाण, ॲडव्होकेट जयदेव गायकवाड, बाळासाहेब शिवरकर, ॲडव्होकेट LT सावंत, संयोजक राहुल डंबाळे आदी मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर कुमार सप्तर्षी म्हणाले, महाराष्ट्रात राहणाऱ्या 12.5 कोटी जनतेने आपल्या मतदानाद्वारे विधानसभेत लोकांच्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी 288 लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात। त्यांनी लोकांच्या सुखदुःखांचे, भावनांचे, सोयी गैरसोयींचे प्रतिनिधित्व करायचे असते। या कर्तव्याचा आम्हाला सातत्याने जाणीव असायची। त्यासाठी आम्ही फक्त माध्यम आहोत हे आम्ही लक्षात ठेवायचो। सभागृहाचे खरे मालक राज्यात राहणारे नागरिक आहेत। जनहिताला मारक कायदे या कायदेमंडळात संमत होणार नाहीत हे डोळ्यात तेल घालून पाहायचे असते। हे अल्पमतातल्या विरोधकाचे कामच असते। तसेच ज्यांनी विधिमंडळात बहुमत प्राप्त केले असेल त्यांनी सरकार स्थापन करून जनहिताचे रक्षण करणे, जनताभिमुख धोरणे अंमलात आणून राज्याचा विकास करणे ही कामे अपेक्षित असतात। सध्या मात्र गंगा उलटे दिशेने वाहू लागले असल्याचे त्यांनी म्हटलं। रामदास फुटाणे म्हणाले, आधी राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्यात आले, आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी सरकार ताब्यात घेतलेले दिसते। विरोधी पक्षांच्या मुसक्या बांधलेल्या अशा अवस्थेत लोकशाहीच्या पवित्र मंदिराला उद्ध्वस्त करणाऱ्यांचा आम्ही एकमुखाने तीव्र निषेध करतो। ॲडव्होकेट वंदना चव्हाण म्हणाल्या, राज्याला आज गृहमंत्री आहेत की नाही असा प्रश्न पडत आहे। असतील तर कारवाई का होत नाही हा गंभीर विषय आहे। राजकारण करणारे असे वागत असतील तर जनतेने काय करायचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। बाळासाहेब शिवरकर म्हणाले, आज सभागृहात महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचे काम सुरू आहे। आमदारांच्या काही समस्या, तक्रार असतील तर त्या एका समितीमार्फत सोडवल्या जातात। आज सत्ताधारी आमदार कुणाला मारहाण करतात हे चित्र विदारक आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी मतदार म्हणून निवडून द्यायचे ते 248 लोक, आणि त्यांनी एका सुरक्षित पवित्र जागी संवाद करून सगळे प्रश्न सोडवायचे अशी लोकशाहीची कल्पना। पण ते मंदिरच सुरक्षित राहिलं नाही। म्हणजे पहिल्यांदा गुन्हेगारीकरण राजकारणाचं सुरू झालं, गुन्हेगारांची मदत घ्यायची निवडणुकीत। आता गुन्हेगारच ताबा घेतात राजकारणाचा, म्हणजे आपल्या जीवनाचे निर्णय घेण्याचा। तर हे पसंत नाही, आणि ते किती खालावलं याचे आम्ही पुरावे आहोत। म्हणून आमच्या तोंडून ही भूमिका येणं आवश्यक होतं, म्हणून मी या सगळ्यांना त्रास दिला। आम्ही त्या मंदिरात जाऊन आलेले लोक आहोत। आम्हाला प्रवेश कसा मिळालेला? साधारण पोस्टर आणि मतदानाला चिन्ह दाखवायचं याचा खर्च, आणि बाकी लोकप्रियता, पूर्वी तुम्ही काय काम केलं असेल। आणि आता हे काय चाललंय, जर कोणाला उभं राहायचं असेल तर हा पहिला प्रश्न, तुझ्याकडे गुन्हेगारांची यंत्रणा किती, तुझ्याकडे काळा पैसा किती, आणि तुझी जात, तुझ्या जातीचा समूह किती। आता हा देश इतक्या जाती असताना अखंड उभा केला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली, एक राष्ट्रीय संग्राम झाला, आणि 32 वर्षाच्या त्यांच्या 15 साली ते आले, 47 साली त्यांनी एक आशिया खंडातलं मोठं राष्ट्र उभं केलं आधुनिक। त्याचं संविधान झालं। ते संविधान सांगते की जातीला किंमत नाही, सर्व भारतीय नागरिक समान दर्जाचे, स्त्री पुरुष विभाजन नाही। किती लोक सत्तेत आले तर कदाचित भलं काहीतरी होईल, चांगलं काहीतरी होईल, पण ते न होता चुकीच्या मार्गाने आपल्याला सगळं काय चालताना दिसतंय। आज महाराष्ट्रात नाही, देशात ही परिस्थिती आहे की काहीही कोणीही सरकारच्या विरोधात बोललं की ताबडतोब त्याला काहीतरी मारहाण तरी होणार, नाही तर ट्रोलिंग तरी होणार, आणि आपण हे बघतोच आहे काय होतंय ते। मला असं वाटतं हे जे चित्र तयार झालंय हे पूर्ण देशभर चाललेलं आहे। कारण प्राईम मिनिस्टर ज्यावेळेला मणिपूरमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तिकडे जात नाहीत, त्याच्याबद्दल बोलत नाहीत, हाच आदर्श मग खाली येतो, आणि तो आदर्श घेऊन ही सगळी मंडळी वागतात। छोट्या छोट्या क्लिप्स ज्या व्हायरल होतात त्याच्यावरनं दिसतं की आज जे चीफ मिनिस्टर म्हणून बसलेत
म्हणजे ह्या राज्याला होम मिनिस्टर आहे की नाही असा मोठा प्रश्न पडतो. आणि होम मिनिस्टर आहेत तर कोण आहेत, मग ते काय काम करत नाहीत, का कारवाई करत नाहीत, का त्यांच्या लोकांना पुलअप करत नाहीत, हे सगळे प्रश्न आपल्या समोर येत आहेत. आणि महाराष्ट्राची अधोगती होतीये. ह्या पद्धतीचं कल्चर जर राजकारणी लोक दाखवायला लागली तर लोकांमध्ये ते पसरण्यात वेळ लागणार नाही आणि ते व्हायला लागलेलं आहे. म्हणून ह्याला आळा घालण्याची अत्यंत गरज आहे. आता राजकारणी लोकांना जे असे वागतात त्यांना सरळ कसं करायचं मला माहित नाही. त्यांचे जर डीएनए मध्येच असं असेल तर त्यांना कसं सरळ करणार. पण मला असं वाटतं ह्या परिस्थितीत लोकांनी आता प्रश्न विचारले पाहिजेत की जे प्रश्न ह्या राज्याचे आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, उद्योगाची अधोगती होतीये, बेरोजगारी आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत, हे सगळं प्रश्न आहेत. शिक्षण असेल, सुव्यवस्था असेल, आरोग्य असेल, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही आता ऍड्रेस करा. बस झालं तुमचं नाटक.